मित्रांनो, तुम्हाला जे भी शाळेमध्ये सवलती आहे, शाळेमध्ये ज्या काही दिलेल्या आहे त्या सगळ्या बाबीमध्ये आपण दिलेले आहे. पुस्तक दिलेले आहे, कपडे दिलेले आहे की नाही? दिले ना? सांगा. सॉक्स दिलेले आहे, बूट दिले आहे. पूर्ण आपला परिसर या ठिकाणी स्वच्छ दिसत आहे. मॅडमनी देखील माझा खाऊ मला द्या आहे ना, या म्हणजे कसं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू निर्मिती केलेली आहे. तिथे मुलींनी जेव्हा आपण संडास म्हणजे आपल्या बाथरूमला वगैरे जातो, वॉशरूमला जेव्हा जातो की नाही, तेव्हा काय करायचं, प्रत्येक मुलींनी नळाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी पाणी टाकलंच पाहिजे, स्वच्छतेनं राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी या शाळेनं केलेल्या आहे. दुपारचं उत्कृष्ट भोजन मंगलाबाई आणि वनिताबाई अत्यंत उत्कृष्ट भोजन तयार करते आहे ना. चांगलं जेवण असते की नाही? जोरांनी सांगा. शाळेची परिसर स्वच्छता चांगली आहे. तुम्हाला वाहतूक भत्ता भेटते, शिष्यवृत्ती भेटते. हा, अपंग जे आहे आपल्या इथे आहे की नाही, त्यांना आपण शाळेत म्हणजे शासनाच्या वतीने व्हीलचेअर दिलेली आहे. त्यांना देखील आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले आहे. नाथजोगी समाजाचे मुलं आहे, नाथनगर आणि भंडारी जे येणारे, यांच्यासाठी काय व्यवस्था केली आपण शाळेने? जोरांनी सांगा. काय ऑटोची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे या शाळेनं विद्यार्थ्यांसाठी म्हणजे भरपूर व्यवस्था केलेली आहे. जे जे मुलं चांगल्या पद्धतीनं पास झालेले आहे, शिष्यवृत्तीमध्ये आलेले आहे, जसं दौने हे शिष्यवृत्तीमध्ये आलेलं आहे, आपण त्याचा काय केला, शाळेच्या वतीने इथे सत्कार केलेला आहे की नाही? आणि आपल्या इथे असणारे सर्व जे शिक्षक आहे यांना देखील चांगल्या प्रकारचं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहे. MA झालेले लोक आपल्या इथे आहे. तर ह्या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला आपण देत आहोत. त्यांचंही आपण या शाळेच्या वतीने जेव्हा जेव्हा चांगलं मला कार्य दिसलं त्या सर्वांचा त्यावेळी आपण काय करतोय, गौरव करतो आणि त्यांना देखील एक काम करण्याची प्रेरणा देतो. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की जास्तीत जास्त आपला परिसर सुंदर दिसला पाहिजे, शाळा सुंदर दिसली पाहिजे आणि आपण व्यवस्थित आणि अगदी वेळेवर शाळेवर आलं पाहिजे. आणि सरांनी मॅडमनी सांगितलेला जो काही अभ्यास आहे हा अभ्यास केला पाहिजे. दरवर्षी आपण या ठिकाणी वृक्षारोपण करतो, त्या वृक्षाचं संवर्धन देखील झालं पाहिजे. आपण वृक्षारोपण करतो, काही मुलं येऊन उन्हाळ्या करून जर ते उकडून टाकत असेल, उपटत असेल, तर ती काही बाब योग्य नाही. तर आजपासून एवढं तरी लक्षात ठेवायचं तुम्ही की ही शाळा माझी शाळा आहे, ही शाळा सुंदर शाळा झाली पाहिजे. यासाठी सर्व शिक्षकांनी सोबतच तुमचं देखील सहकार्य आवश्यक आहे की नाही? तुम्ही आल्याबरोबर जर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसले, शासनाने तुम्हाला काय दिलेले आहे, कपडे दिलेले आहे, कपड्यामुळे तुम्ही सुंदर दिसत आहे. दुपारचं भोजन अतिशय उत्कृष्ट व्हावं म्हणून चांगल्या पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल शासनाने पोहोचवलेलं आहे आणि आपण ते उत्तम प्रकारे देत आहोत. दुपारचं जेवण चांगलं असतं की नाही? जोरांनी सांगा. चांगलं असतं की नाही? आहे ना. म्हणजे अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या इथे भेट दिल्या, त्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्या सिरे बुक मध्ये अतिशय उत्कृष्ट मध्यान्ह भोजनाची नोंद केलेली आहे. या सर्वांचं क्रेडिट हे आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं त्यांना जाते. आलं का लक्षात? हा, त्यांना जाते. तर हे एक लक्षात ठेवायचं तुम्ही की शाळेत वेळेवर येणे, सांगितलेलं काम करणे, स्वच्छतेनं राहणे, कधी म्हणजे उन्हाळक्या करायच्या नाही. आणि जे जे विद्यार्थी गुणवत्तेमध्ये येईल त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करूया. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने प्रमाणपत्रही आपण दिलेले आहे की नाही? जे जे मुलं आले, विभागीय स्तरामध्ये आले, शाळेतून ज्यांनी निबंधामध्ये नंबर आणलेला आहे, व चित्रकलेमध्ये ज्यांनी आलेला आहे, जागतिक जलदिन असो की थोर पुरुषांची जयंती असो, पुण्यतिथी असो, हा सगळा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत आहोत आणि पुढे देखील आपण राबवणार आहोत. तुम्ही दररोज शाळेत या, चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या आणि मोठे नागरिक व्हा, अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. अजून राहू द्या त्या पोराले. हळूहळू बेटा, हळूहळू. ते सरांनाही थोडंसं हे झालं पाहिजे. हळूहळू.
अरे बेटा आरामशीर आरामशीर इकडल्या साईडने या. हॅलो हॅलो चला कोणता वर्ग आहे तुझा? चला 5 वर्ग. आरामशीर बेटा आरामशीर. चला जवळून काऊन नाही घेतला? नाही अँगल ट्रॅक बॅक साईड झालं नाही. हा ठीक आहे ओके ओके जमलं ना? तिकडे जाऊ दे बरोबर व्यवस्थित. हा आपल्या हो सायकल स्टँडच्या तिथे जाऊ दे. अरे हे कोण यायला खराब आहे ते छोटेवाला नाही हे बंदच करावं लागते कारण झालेलं होईल आपल्या जेवण पूर्ण जमत आहे हॅलो बोलता हे पूर्ण एक सर चालू पाहिजे. एखादी हे आण सगळं पेटी आहे हे घ्या स्टार्ट करून घे. हो भरून घे नंतर पुन्हा काय कमी आली काय ठीक आहे सर. Okay.